नमस्कार मित्रांनो, आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण निघालो आहोत सप्तशृंगी गडाला. तर सप्तशृंगी गड हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यामध्ये आहे. तर नाशिकपासून मध्यंतर म्हणजे 60 किलोमीटर असेल याचं अंतर. तर आपण वणी मार्गे निघालो आहोत, म्हणजेच नांदूर इथून आपण बायपास करणार आहोत. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये आनंद घ्यायचा आहे आणि सप्तशृंगी गड आणि सप्तशृंगी गडाचा घाट जो आहे तो पण आपण याच्यात बघणार आहोत सविस्तर, व डोंगराला कशा जाळ्या मारल्या आहेत त्या पण आपण बघणार आहोत. तर आपण आता सध्या आलो आहे नांदुरीमध्ये. नांदुरीमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर असा गेट लागेल. गेट लागल्यानंतर इथे तुम्हाला पावती फाडावी लागेल, जी की 50-100 रुपयाची असते किंवा 200 रुपये पण घेऊ शकते. तर इथं आता आम्ही पावती फाडू. मित्रांनो, पावती जी आहे ती फाडली आहे, जे की 100 रुपयाची पावती फाडली आहे. आणि इथून आपला थोडा थोडा घाट पण आरंभ होत आहे. कारण घाट आरंभ झाला आहे. तर तुम्ही आता या व्हिडिओचा आनंद घ्या आणि सप्तशृंगी गडावरचा घाट कसा आहे, चढाई कशी आहे ती तुम्ही एकदम सविस्तरपणे पहा. आणि गडावर जाण्यासाठी रस्ता कसा आहे तो पण पहा. कारण तुमची एकदा जर इकडे फेरी झाली, येण्याचे ठरलं, तर तुम्ही हा रस्ता कसा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. एकदम संपूर्ण असा आम्ही व्हिडिओ घेतला आहे रस्त्याचा, कारण महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे. कारण याच्यात अपघाती वळणसुद्धा खूप आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ सविस्तर बघा आणि व्हिडिओचा आनंदसुद्धा घ्या. मित्रांनो, हा जो समोर जो कॉर्नर आला आहे हा खूप महत्त्वाचा कॉर्नर आहे. कारण इथे अपघात बऱ्याचशा वेळी होत असतात. कारण इथून जपून जावं लागते. कारण हा जो आपल्या मागे कॉर्नर गेला हा खूपच अवघड असा कॉर्नर आहे. गेल्या वर्षी आता काम चालू होता.
मित्रांनो, आपण मध्यंतर आलो आहोत, रस्त्याच्या मध्यंतर आलो आहोत. तर आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास. आणि समोरच आता तुम्हाला एका छोटंसं गणपती मंदिर येणार आहे मध्यंतर, तर तुम्ही ते बघू शकता समोर आले आहे. आणि याच्याच वरती जे आहे ते लेपन आहे, ते पण तुम्हाला मी दाखवीन पुढे गेल्यावर. ते खूप वरती आहे, तिथे ते लेपन कसे काय लावले हे ते माहीत नाही, पण मग ते लेपन आहे जे शेंदुराचे आहे, तुम्ही बघू शकता मागे. आता तुम्हाला उजवी साईड याच्याकडे कॅमेरा फिरवणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ते वरती जे शेंदुराचे लेपन लावले आहे ते कसे काय तिथे लावले असेल हा प्रश्न पडला आहे मला. आणि आता समोर आपला रस्ता जो आहे तो समोर तुम्हाला डोंगराळ भागच दिसणार आहे, कारण हा रस्ता जो आहे हा डोंगरातूनच कोरलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला लवकर काही सप्तशृंगी गड हा दिसणार नाही. तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि आपण वरती पोहोचल्यावर अजून काही थोडी माहिती देऊ. आपले सुरत मार्गे जायत हा टोल पडतोय आणि इकडून आपले जायत हा टोल नाही, काय नाही, दांडे नाही, काय नाही, काय नाही. फोन सायलेंट राहायला लावलाय. हा सांगा तू राजने भाऊ, तुला घरी फोन करायला लावतो. फोनवर आहे उकलं कराय सांगा तुम्ही उकल हो. इथे काय रे नाही उकलं कट करून दे नाही आले काय. अरे मी करत. हॅलो, हा त्याच्यामध्ये बॅलन्स नाही, तू कर फोन हुकून आता. हॅलो हॅलो, गडावर जातो. हा काय आपला चढा जो आहे तो समाप्त झाला आहे. तर आपण आता इथून सपाटीला लागलो आहोत. तर इथं पण आपल्याकडून पैसे घेतले जातील, कारण इथं पण पावती फाडावी लागते, जी की 30-35 रुपयाची असते. ती पावती फाडूनच पुढे एंट्री मिळते आपल्याला, कारण इथे जर पावती फाडली नाही तर गाडी पुढे जाऊ देत नाही. 4 व्हीलरसाठी हे फक्त आहे आणि 2 व्हीलर जाऊ शकतात. 2 व्हीलरकडून कोणतीही पावती फाडली जात नाही, फक्त 4 व्हीलरसाठी पावती असते, जी की 35-30 रुपयाची असते. इथून आपल्याला वणीगड आता दिसू शकतो एकदम समोरच बघा. एखादा सिपा आगी गाडी जायचं आहे आज. तुम्ही बघू शकता गाड्यांची पार्किंग कशी लावलेली आहे. तर हे बघू शकता रस्त्यावरच आपल्याला हात देत आहेत माणूस, कारण हे गाडी लावण्यासाठी आपल्याला हात देत आहे, कारण तिथे पार्किंग गाडी केली तर त्यांना पैसे मिळतील. कारण पैसे मिळतील म्हणजे आपल्याला द्यावा लागतील त्यांना, पण आपल्याला इकडे गाडी पार्क करायची नाही. त्याच्यामुळे आपण सरळ जाऊ, तळ्याजवळ गाडी लावायची आहे. तिथे पण पार्किंगसाठी खूप मोकळी जागा आहे, तिथे कोणतीही पावती फाडावी लागत नाही आणि गाडी पण एकदम सविस्तर राहते. त्याच्यामुळे चला नाही पुढे ते आहो आम्ही वर सोडून द्या हो आम्ही मार कांद्यावर द्या आहो आम्ही. शेतकड्याला उतार आहे.
रेनाल माहित आहे ना का ड्रायव्हर आहे रेनाल माहित आहे असा. तर मित्रांनो आपण गडावरती एंटर झालो आहोत. तर गड बघू शकता कसे दिसते. जी समोर जी आपल्याला उतार भागात जी पटरी दिसत आहे त्याच्यावर ट्रेनसारखा डब्बा जातो. त्याच्यात बसून आपल्याला किती 100-150 किंवा 200पर्यंत तिकीट असेल त्याच्याने सुद्धा आपण वर जाऊ शकतो आणि पायऱ्याने सुद्धा जाऊ शकतो. तर आपण तळ्याकडे चाललो आहोत. तर गाडी तळ्यासमोर पार्क करल्यानंतर आपण एंटर झालो बाजारमध्ये. बाजारात तुम्ही बघू शकता हे जे एकदम मस्त असे दुकान लावलेले आहेत जे सतत उघडेच राहतात. आणि तुम्हाला काही लागलं इथे तर पूजेचे साहित्यसुद्धा आपण इथून घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही व्हिडिओ स्किप केला आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून तुमचा वेळ पण वाचेल आणि व्हिडिओ पण पूर्ण होईल. तर तुम्ही बघू शकता इथे एकदम अशी तुम्हाला गळ्यातले हाताचे सगळे इथे साहित्य मिळेल तुम्हाला. आणि देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तुम्हाला इथे ओटी भरण आणि काय लागेल ते पूजेचे साहित्यसुद्धा मिळेल. तर आम्ही आता तेच घ्यायला चाललो. तर आम्ही सगळेजण एक एक पूजेचे साहित्य पर्सनल घेऊ आणि पूजेसाठी पायरीला लागू. तर आम्ही पहिल्या पायरीशी आलो आहोत. जे तुम्ही बघू शकता इथे जे पहिली पायरी सुरू होते. इथं त्रिशूळ आहे ते असेल 4-5 फूट असे. इथं आम्ही पूजेचे साहित्य घ्यायला थांबलो आणि इथे तुम्ही सप्तशृंगी निवासिनी अशी पाटीसुद्धा लावलेली आहे. गेट आहे जो मेन गेट आहे सप्तशृंगीवर गडावर जाण्यासाठी वरती. इथं पूजेचे साहित्य घेतले आहे आम्ही आणि पूजेचे साहित्य घेतल्यानंतर पैसे वगैरे दिल्यानंतर साहित्य घेतल्यानंतर आपण आलो आहोत पायऱ्या चढून वरती निम्म्यापर्यंत आपण आलो आहोत. आणि इथून बघू शकता तुम्ही जो वरचा जो भाग आहे तो कसा दिसतो गडाचा. जो त्याला पूर्णपणे जाळी मारलेली आहे गडाला. तर आपण चला आता जाऊया वरती कारण वरती सुद्धा खूप गर्दी असेल. तर बारी क्रमांक 8 अशी आहे. एवढेपर्यंत आपण पोचला पण गर्दी नसल्यामुळे पायऱ्या एकदम मोकळेपणाने चालू शकतो. आता आपण वरती आलो. वरती खूप गर्दी आहे त्याच्यामुळे आपलं दर्शन काही लवकर होणार नाही, खूप वेळ लागेल. तर मित्रांनो गर्दी असल्यामुळे काही व्हिडिओ काढायला जमणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलला. पडता येते ना.